नाशिकचे नांदगाव येथे नगराध्यक्ष सेवकांचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न। नांदगाव नगर परिषदेचे निवडून आलेले नगराध्यक्ष सागर हिरे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी सोहळा 29 डिसेंबर रोजी सोमवारी नगर परिषदेच्या शिवस्फूर्ती मैदानावर आयोजित करण्यात आला। यावेळी आमदार सुहास कांदे आणि समृद्धी महिला बँकेच्या अध्यक्षा सौ अंजुमताई कांदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। नगराध्यक्ष सागर हिरे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी नांदगाव शहरातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमाला हार घालून अभिवादन करण्यात आले। पदग्रहण सोहळा कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या विकास कामांमुळेच नांदगाव शहरातील जनतेने शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिले असे त्यांनी सांगितले। त्यामुळे शहरातील अनेक विकास कामांची जबाबदारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर राहणार असल्याने नगरसेवकांनीही आपले पाय जमिनीवर ठेवून जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजे असे मत माजी आमदार अनिल आहेर यांनी व्यक्त केले। नगरसेवकासाठी विरोधी पक्षाचे पडलेले उमेदवार असो, त्यांच्या वार्डातील प्रभागातील कोणाची समस्या असो किंवा कौटुंबिक समस्या आपल्यापर्यंत घेऊन आले तर त्यांना मदत करा असे आश्वासित आमदार सुहास कांदे यांनी केले। व्यासपीठावर आमदार सुहास कांदे, सौ अंजुमताई कांदे, अध्यक्ष समृद्धी महिला बँक फरहान दादा खान, शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कवडे, शिवसेना ज्येष्ठ नेते सुनील दादा आहेर, माजी आमदार दर्शन आहेर, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती चेतन पाटील, नंदू शेळके, आनंद कासलीवाल, नूतन कासलीवाल, डॉक्टर YP जाधव, डॉक्टर सुनील तुसे, तेज कवडे, दत्तराज छाजेड, भाजप विलास आहेर, माजी पंचायत समिती सभापती बाळकाका कलंत्री, राजाभाऊ जगताप आदी जण उपस्थित होते। आणि प्रगतशील नांदगाव राहील असा आपल्याला शब्द देतो आणि ज्याप्रमाणे नगरसेवक काम करणार नाही असं मला कुठं जाणवलं, नगराध्यक्ष काम करणार नाही असं कुठं जाणवलं तर मी आपल्याला एकच शब्द देतो, मला विरोधकांवर काहीच टीका नाही करायची, मला विरोधकांवर टीका टिप्पणी करायची नाही। मी तर हे सांगेल की विरोधक जरी ज्यांनी विरोधात काम केलं, जे नगरसेवक विरोधात उभे राहिले, जे पडले, मी आदरणीय सागरला पण आणि नगरसेवकांना पण आणि कर्मचाऱ्यांना सांगेल की हे जरी आले आणि यांच्या प्रभागात, यांच्या वार्डात, यांचे कौटुंबिक सामाजिक काम असेल ते सुद्धा करा। ज्या वेळेस आपल्याला समाज निवडून देतो त्यावेळेस आपण एका विशिष्ट पक्षाचे किंवा एका विशिष्ट व्यक्तीचे नसतो, तर आपण या समाजाचे असतो। ज्या ज्या अडचणी येतील विकासासाठी त्यांना मदत करा असे या ठिकाणी मी आश्वासित करतो। खरं तर या नांदगाव शहराच्या माझ्या मायबाप जनतेचे किती कमी आभार मानावं तितके कमी आहे। आमच्या शेवटच्या शहरामध्ये शेवटच्या रक्ताचे थेंब असेपर्यंत जरी आम्ही याची उपकार मानले नाही। आणि सुहासांना कांदेच्या नेतृत्वावरती इथल्या नागरिकांनी, मतदारांनी विश्वास व्यक्त करून एक हाती सत्ता ही या टीमच्या हातामध्ये सुपूर्द केली आहे। आपण या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती जर बघितली तर जिल्ह्याची पक्षाने जबाबदारी सुहासांवरती सोपवली। 11 पैकी 5 नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्याचं काम अण्णांनी या ठिकाणी केलं। आजची परिस्थिती अशी सांगते की सरकारमध्ये आणि पक्षामध्ये सुहास अण्णांचं वर्चस्व निश्चितपणाने त्याच्यात वाढ झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं सांगणार। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।